नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 एप्रिल 2026. आज सकाळी उजनीची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कोणत्या योजनेतून किती पाणी वाढवलं आहे किंवा कमी केलं आहे, त्याचबरोबर नदीच्या पाण्याची काय कंडिशन आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणीसाठा बघितला तर 77.64 TMC एवढा आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 13.98 TMC म्हणजे जवळपास 14 TMC पाणी सध्याला उपयुक्त साठ्यामध्ये आहे आणि टक्केवारीमध्ये बघितलं तर 26.10% उजनी धरण आलेलं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जर उजनीची स्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 61.94 TMC होता आणि उपयुक्त पाणीसाठा -1.72 TMC आणि टक्केवारी ही मायनसमध्ये गेलेली होती गेल्या वर्षी. त्यावेळेस -3.22% उजनी धरण होतं. म्हणजेच आता गतवर्षीपेक्षा यावर्षी जवळपास उजनी धरणामध्ये 29% पाणीसाठा जास्त आहे त्या वर्षाच्या तुलनेनं. तर सध्याला तर विषय आहे नदीच्या पाण्याचा. नदीचं पाणी नेमकं सोडणार की नाही, सोडणार तर कधी सोडणार, का लांबवलं जात आहे, याची बरीच कारणं शेतकऱ्यांमधून चर्चा होताना दिसते. पालकमंत्र्यांनी गेल्या 2-3 दिवसाखाली 2 दिवसात पाणी सोडण्याची प्रक्रिया सर्व परवानगी घेऊन प्रक्रिया करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आश्वासन हवेतच जिरल्याचं दिसतंय. कारण बऱ्याच नदीकाठच्या शेतकऱ्याचा असा आरोप आहे की जे नदीवर वाळू उपसा जे ठेकेदार आहेत, जे लिलाव आहेत, त्या लिलावाच्या दबावापोटी नदीतून पाणी सोडलं जात नाही. काही शेतकऱ्याचं तर असं म्हणणं आहे की आरळीचा जो लिलाव आहे तो खुद्द पालकमंत्र्याचाच असल्यामुळं पालकमंत्री पाणी सोडण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांमधून असं बोललं जात आहे की पंढरपूरमध्ये अहिल्या पूल येथे पुलाचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे पाणी लांबवलं जात आहे. परंतु सध्याला उजनी धरणात पाणी असूनही भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना पाणी म्हणण्याची वेळ सध्याला शासनाने प्रशासनाने शेतकऱ्यावर आणलेली आहे. बऱ्याच ठिकाणचे नदीपात्र पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे. जनावराला चिमणीला पाणी पिण्यासुद्धा राहिलेलं नाही. तरी पण शासनाला प्रशासनाला दया का येत नाही, हा विषय एक महत्त्वाचा आहेच. परंतु सातत्याने टाळाटाळ होताना दिसतेच पाणी सोडण्याबाबत. पण पाणी सोडणार की नाही, कधी सोडणार, याबद्दल शंका उपस्थित होताना दिसते. कारण गेले 4-5 दिवस झालं नदीतून पाणी सोडणार, आज सोडणार, उद्या सोडणार. मग काही अधिकारी सांगतायत की पहिल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात. मग पूर्ण पिकं जळून गेल्यानंतर पाणी सोडण्यात काय अर्थ आहे का? सध्याला पिकाला पाण्याची गरज आहे. ऊन एवढं मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. 41, 42, 43 अंशापर्यंत सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे. मग पिकं पाण्याशिवाय पिकं ह्या उष्णतेमध्ये दम काढतील का? जनावरांची काय कंडिशन असेल, त्यांना चाऱ्याची पिण्याच्या पाण्याची बरेच प्रश्न सध्या नदीकाठच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसत आहेत. परंतु याकडे कोणताही लोकप्रतिनिधी, आमदार असेल, खासदार असेल, याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही किंवा आवाज उठवताना दिसत नाही. त्यामुळं उजनी धरणात पाणी असून शेतकऱ्याला पाणी मिळणं मुश्किल झालं आहे. तर सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा विसर्ग, बोगद्यामधून 840 क्युसेकचा विसर्ग आणि मुख्य कालव्यातून 2860 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. उष्णतेने परिसीमा गाठल्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही वरचेवर वाढताना दिसतोय. आज 7.20 मिलीमीटर प्रति सेकंद एवढं बाष्पीभवन होताना दिसतंय. म्हणजे जवळपास एका महिनाभरात 5 ते 7 TMC पाणी अशीच कंडिशन राहिली तर बाष्पीभवनाने कमी होणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे.